पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात आली, तर मीरा भाईंदरमध्ये मनसेची प्रशिक्षण शिबिर देखील आता सुरू होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठीमध्ये संवाद साधणं बंधनकारक करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरात राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालेलं होतं। या निर्णयावर विविध पक्षांकडून आता आरोप आणि प्रत्यारोप सुद्धा केले जात आहेत। असं सगळं सुरू असताना मनसेनं मात्र मीरा भाईंदर शहरामध्ये वेगळी भूमिका घेत पुढाकार दर्शवलाय। मनसेच्या वतीनं रिक्षा चालकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रताप सरनायक ने सर बोला है उसका सम्मान करते हैं और सब ड्राइवरों को आना चाहिए। और मेरी यही गुजारिश है कि जो पैसेंजर रिक्शे में बैठे उसको भी बोलना चाहिए। आप ये बहुत सारे पैसेंजर जो हैं हिंदी में बात करते हैं, उनसे भी निरोध है कि वो मराठी में बोले तो उनको फ़र्क पड़ेगा, बोलेंगे तो उनको समझेगा। और ये सर ने हमारे क्लासेस चालू किया है, उनके लिए भी धन्यवाद। मराठी सीखने के लिए बताया गया कि मराठी सीखो सब लोग और मराठी बोलो, इसके लिए हम लोग क्लासेस में आए हुए हैं। सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतला किंवा जे आदेश दिलेले त्याचा मी स्वागत करतो। अरे फार अगोदर व्हायला पाहिजे होतं, उशीर झाला आहे, परंतु ठीक आहे। आता त्यांनी आदेश काढल्यानंतर काही रिक्षा चालकांचं असं म्हणणं की आम्हाला मराठी येत नाही, तर माझ्या कार्यालयामध्ये ते लोक 200-500 जण आलेले की साहेब आम्हाला मराठी शिकायचं, पण आम्हाला काय मार्ग आहे। तर मी त्यांच्यासाठी मी तुम्हाला टीचर देतो आणि त्या टीचरच्या माध्यमातून आपण नाक्यावर ज्या नाक्यावर रिक्षा स्टँड असेल, जेव्हा रिक्षा चालकांना मग त्रास नको, त्याच नाक्यावर आपण जाऊन या ठिकाणी मराठी शिकवण्याचं काम करा। आशाताई आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत, ते मराठी सगळ्यांना शिकवत आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक कंपनीमध्ये दाखल झालंय। घटनास्थळावर भेट देऊन तपास सुरू करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये धर्मांतर प्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक कंपनीमध्ये दाखल झालं असून कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करत मानसिक त्रास देऊन त्यांचा धर्मांतराचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे। तर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये या कंपनीत दाखल झालं। 4 सदस्यीय समितीने काल नाशिकमध्ये दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर आज कंपनीमध्ये महिला आयोगाचं पथक दाखल होत घटनास्थळावर पाहणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। महेश महाले आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते महेश, 4 सदस्यीय हे पथक आहे आणि यांच्याकडनं या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची जी माहिती घेतली जात आहे। खरं तर टीसीएस कंपनीमध्ये महिलांवर होत असलेले लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण घडलेलं होतं। यानंतर यांची दखल जी आहे ती राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाकडनं घेण्यात आली आणि काल पासून हे पथक जे आहे ते नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। काल देखील त्यांनी पीडितांची जबाब आहे ते नोंदवून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आज घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी या पथकाकडून केली जात आहे आणि एकूणच त्या प्रकरणाचा घटनाक्रम आहे तो राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाकडनं जाणून घेतलेला आहे। महिलांना कशा पद्धतीने लैंगिक अत्याचार आणि जोर जबरदस्तीने त्यांचं धर्मांतर आणि धार्मिक भावना दुखावण्याचं काम जिथं झालं त्या घटनास्थळाची पाहणी करून त्याचा अहवाल जो आहे तो देखील राज्य सरकारला देण्यात येणार आहे। त्यामुळे आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने टीसीएस कंपनीमध्ये दाखल होत त्या घटनास्थळाची पाहणी करत आहे। तिथला जबाब जो आहे तो नोंदवून घेतला जाणार आहे। यानंतर उद्या देखील हे पथक जे आहे ते अजूनही नाशिकमध्ये थांबणार आहे आणि उद्या देखील काही पीडितांचे जबाब घेतलं जाणार आहे। त्यामुळे एकूणच राष्ट्रीय महिला आयोगाकडनं स्वतंत्र पद्धतीने टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची जी माहिती आहे ती संकलित करून राज्य सरकारला पाठवण्याचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। अगदी महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट एकंदरीत या प्रकरणाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।